मी माझं काम पूर्ण केलेलं आहे, आता तुला तुझं काम करायचंय. काय ओम आणि स्वीटू कायमचे वेगळे झालेले आहेत. मालविका, पण तू बोलतेस तसं नाही झालं तर, आणि ओम परत स्वीटूकडे गेला तर मग? तसं नाही होणार, कारण नलू मावशीने माझ्या कानफडात मारली असं मी त्याला खोटं सांगितलंय, जे त्याला पटलंय. आता आपल्या बहिणीचा ज्या घरात इतका अपमान झालाय तिकडे ओम जाऊ शकत नाही. नाही नाही जाणार तो. हे मालविका, वन मोर थिंग. जर ओमला कळलं की स्वीटूच्या मामाने तुला मारलंच नाहीये, तर उद्या कुठे ना कुठे कधी ना कधी स्वीटू आणि ओम भेटणार आणि सगळं क्लिअर होणार. तू डोक्यावर तुला कळत नाहीये का, मी तुझं आणि ओमचं लग्न जुळवण्याचा 100% प्रयत्न करते. म्हणजे तू आमच्या बाजूने असायला हवंस ना. तू तर ओम आणि स्वीटूच्या बाजूने बोलते. नो, मी जस्ट क्लिअर करतेय. कशाला? माणसानी ना नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा असतो, नेहमी स्वार्थ साधायचा असतो. तर बघ, आता ओमचं ब्रेकअप झालं, तो सॅड आहे, ही इज हर्ट, सो ही नीड्स अ शोल्डर टू क्राय. बी दॅट शोल्डर. त्याची मदत कर, ह्या सगळ्या डिप्रेशन मधून बाहेर ये. त्याला प्रेमात पाड तुझ्या. मग तुमचं लग्न होणार, माझा बिझनेस एक्सपांड होणार, आणि माझ्या भावाच्या ओमच्या प्रेमापेक्षा मला माझा मान सन्मान महत्वाचा आहे का? हा काय? हा, मी स्वीटूला मागणी घालायला जात होते तेव्हा किती खुश होता ओम. मालविका, मला म्हणाला माझं प्रेम माझी स्वीटू अरे ओम, ओम, अरे तू कधी आलास? आत्ताच आलो. ये बस. ताई, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. अरे बोल मग. स्वीटू आली होती ऑफिसमध्ये आज. तिने रिझाईन केलं, नोकरी सोडली तिने. आज जे काही घडलं त्याच्याबद्दल बोलली की नाही काही? ताई, मला कोणाचं ऐकून घ्यायची इच्छा नाही आता. आणि मी डिसिजन घेतलाय की मी लंडनला चाललोय. तू जा, तू जा, खुशाल लंडनला जा, तिथे मजा कर, रिलॅक्स हो, थोडा वेळ स्वतः बरोबर घालव, आणि मग आठवड्याभराने हवं तर परत ये. ओके? यू नीड अ ब्रेक. मला नाही वाटत मी परत येईन. मी कायमचा लंडनला चाललोय. ओम, 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 आय कॅन अंडरस्टँड. हे बघ, हे जे काही झालं त्यामुळे तू सॅड आहेस, अपसेट आहेस, या सगळ्याचा तुला त्रास होतोय, माहितीये मला, कळतंय मला. पण या सगळ्यामध्ये तू एकटा नाहीयेस. तुझी ही ताईडी आहे तुझ्या बरोबर. सो यू जस्ट गेट रेडी. आपण मस्त डिनरला जाऊ, ड्राईव्हवर जाऊ. ताई, ऐक, माझा या सगळ्यासाठी आता मूड नाहीये. सो लेट्स पोस्टपोन. आत्ता मूड नाहीये ना, तुला बाहेर गेल्यावर बरं वाटेल. हे बघ, आता ना सगळं विसरून जा, कामाकडे लक्ष फोकस कर, कारण इथे इतका मोठा बिझनेस आहे आपला. मला तुझी गरज आहे. ताई, तेच सांगतोय मी तुला, तू माझं ऐकत नाहीयेस नीट. ओके, मला लंडनला जाऊन तिथेच राहायचंय. मी इथे परत आलो तर या सगळ्या गोष्टींमध्ये अडकीन मला यात नाही पडायचंय. मला तिकडे जायचंय, तिथल्या लोकांबरोबर काम करायचंय आणि तिथे सेटल व्हायचंय. आय डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट दिस. हो हो, आय अंडरस्टँड, पण तिकडे कायमचं जाण्याची तुला काहीच गरज नाही. लंडन. ताई, माझा डिसिजन आहे हा, जो मी तुला सांगतोय. याच्या पलीकडे तू काही प्लीज मला बोलू नकोस. ओके, मी तिथे जाईन, तिथल्या लोकांबरोबर राहीन, तिथे काम करीन. माझं या सगळ्या गोष्टींमधनं लक्ष उडेल एकदाच. आय फील बेटर. आय नीड पीस. ओके ओके ओके, आय कॅन अंडरस्टँड. या या, तू जा तिथे, तिथे आपला बिझनेस तू एक्सपांड कर. म्हणजे तू वेगवेगळ्या लोकांना भेटशील, त्यांच्याबरोबर बिझनेस करशील, त्यांच्याबरोबर बोलशील, एक वेगळी लाईफस्टाईल असेल तुझी, तिकडचं वातावरण वेगळं असेल, तुला बरं वाटेल. तू राहा तिथे. पण तू असा एकटा जाणार आहेस का? म्हणजे
म्हणजे तू मोमोला बरोबर घेऊन जा, कारण ती इथे आल्यापासून तिच्या आयुष्यात पण बघ ना किती विचित्र विचित्र घडामोडी घडतायत. शी इज ऑल्सो सॅड, शी इज ऑल्सो डिप्रेस. आणि लंडन मध्ये चाललायस तू. तिथे तर तिच्या फॉफांचे किती ग? दोन बंगलोज आहेत. सो तुम्ही मस्त तिच्या घरी राहा, तिकडे नोकर मंडळी असतील, तुम्हाला काहीच बघावं लागणार नाही. मस्त काम करा, फिरा, एन्जॉय करा, शॉपिंग करा, जस्ट एन्जॉय युअर सेल्फ. ओमला जर हॉटेलमध्ये राहायचं असेल तर आम्ही तिथे राहू. मला चालेल ओम. तुम्हाला राहायचंय तिथे राहा. जा जा, बॅग भर, पासपोर्ट विजा कुठे बघ जरा, नाहीतर राहत्या वेळी घाई व्हायची. गो गो गो. ताई, मी तिथे स्ट्रिक्टली कामासाठी चाललोय. शॉपिंग, फिरणं, मज्जा करणं या सगळ्या गोष्टींसाठी नाही चाललोय. सो इफ शी इज ओके विथ इट, आय एम ओके विथ इट. ओम, I will think about it. Okay? हा, थिंक अबाउट इट. ओके, ॲज यू विश. रेडी होते. हॅलो गुरुजी, ती मालविका मला आणि ओमला लंडनला पाठवायचं म्हणतीये. हा? जा काय जा. लंडनला जायला ना पासपोर्ट लागतो. ते मला नाही माहित. तू काही जुगाड कर आणि ना पासपोर्ट मिळव. अरे कर ना, तुझे काही कमी ओळखी आहेत का? ए मोमो, तेरे पास पासपोर्ट नहीं है? हा मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करते. ओके? हा. मोमो, सच में पासपोर्ट नहीं है तेरे पास? ओके. ह्याचं काय आहे ना, पापानी मला इंडियामध्ये येण्याचा पासपोर्ट बनवून दिला. परत जायचं दिलाच नाही. ओह, जाने का पासपोर्ट नहीं है क्या? म्हणून तर मी इथे अडकली आहे ना. हाँ, जल्दी कर और जा. हा. मैं जाता हूँ. बेचारी जाने का पासपोर्ट नहीं, अब कैसे जाएगी वो? अरे ओम, असा कसा तू निर्णय घेतोयस? कुठे चाललायस तू कायमचा? काय वेडेपणा आहे हा? आई आय वॉन्ट चेंज, म्हणून मी चाललोय. अरे म्हणून ब्रेक घे, थोडे दिवस कुठेतरी जा ना तू. असे निर्णय भावनेच्या भरात नसतात घ्यायचे. भावनेच्या भरात नाही घेतलाय मी, खूप विचार करून निर्णय घेतलाय. स्वतःचाच विचार केलाय ना. स्वीटू घरातून निघून गेली, तू आता चाललायस. दोघे आपापल्या मार्गाने जा. मला एकटीला सोडून जा या बंगल्यामध्ये. खायला उठणार आहे मला घर. माझा विचार कोणीही करत नाही या घरात. खूप काही काय बोलतेस आई. इकडे बघ, ये इकडे बघ. आई, माझ्याकडे बघ. हे बघ, मला इथे राहणं खरंच शक्य नाही आता, म्हणून मी चाललोय. तू का जातोयस? कुणापासून पळतोयस हे मला कळत नाहीये का? तुला किती त्रास होतोय मला कळतंय. आई आहे मी तुझी. हो. पण म्हणून असं कायमचं कुठेतरी जायचा हा उपाय असू शकतो का हो? मी कुठे म्हटलं कायमचं चाललोय? मग तो मी आत्ता चाललोय. मला पुढचं माहित नाही. माझ्या डोक्यात आता जे विचार आहेत ते जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत मी चाललो. डोक्यातले विचार जातील, मनातले जातील का? आय डोंट नो. मी मनाचा अजून विचार केला नाहीये. मला आता एवढंच माहितीये की तिथे गेलं, वेगळं काहीतरी काम केलं, एकटं राहिलं की हे जे डोक्यात वादळ चालू आहे ना ते शमून जाईल. ऍटलिस्ट बरं वाटेल. तर मी परत येईल. तोपर्यंत तू समजून घे. दॅट्स ऑल. नाही अगं, तू असं काय कर आई. हे बघ, बर ते जाऊ दे, सोड. इकडे बस पटकन. तू मला सांग, तुझ्यासाठी लंडनहून काय आणू मी? पर्स, ज्वेलरी, वुलन स्वेटर्स, वॉचेस? सांग की आई. काही नकोय मला. तू असं विचारतोस 4 दिवसात परत येणार आहेस. हे बघ, मी नक्की येईन परत, पण मला माहित नाही कधी. आणि तू परत विचारूही नकोस की कधी येणार आहेस. तू इथे आहेस ना, मला तुझ्याशिवाय राहणार नाही, करमणारही नाही. त्यामुळे मी येईन परत, काळजी नको करू. जा तू, पण मी चिडलीये तुझ्यावर, हे तू लक्षात ठेव. मला माहितीये तू चिडलीस माझ्यावर, पण मला हेही माहिती आहे की तुझा हा राग फार काळ टिकणार नाहीये.
याचाच फायदा घेतोस तू. नाही 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 असं काही नाहीये. आई आता थांबू नकोस, मला जाऊ दे. ठीक आहे, जा तू. काय तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तर मिळाली की ये परत. मी आहे इथे वाट बघत, तुझी आई. हा हॅलो. हा बोला बोला. हो हो हो. मी एक काम करतो, मी थोड्या वेळाने फोन करतो तुम्हाला. हा या, थँक्यू. हा साळवी बोला बोला पटकन, मला फार वेळ नाहीये. बोला बोला बोला. मोहितराव सर. सर बोला. मोहित सर, मला ना नोकरीची खूप गरज आहे. काय माझं अख्खं कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे. स्वीटूची पण इथली नोकरी सुटली. काहीतरी कारण मला काम द्यावं. माझ्याकडे काम नसेल ना तर माझ्या कुटुंबाचे खूप हाल होतील. हा विचार ना तुमच्या मुलीने ओम सरांच्या प्रेमात पडण्यापूर्वी करायला हवा होता, आता नाही. मोहित सर, तुमचं ना खरंच माझ्या स्वीटू बद्दल काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा साळवी, मला हे सगळं ऐकून घेण्यात काही इंटरेस्ट नाहीये आणि यात मी काहीच करू शकत नाही. तुमच्या जागी आम्ही नवीन माणूस ठेवलाय, तुम्ही दुसरीकडे कुठेतरी नोकरी शोधा. असं करू नका मोहित सर. मोहित सर, माझं ऐका ना. मोहित सर, काय एवढंच झालंय? उद्या सकाळपर्यंत ही ऑर्डर पूर्ण झाली पाहिजे. ही ऑर्डर पूर्ण झाली ना तर पुढची ऑर्डर मिळेल, नाहीतर काम जाईल ना हातात ना. मग घर कसं चालवायचं? हो, दादांची पण नोकरी गेली आणि माझी पण सगळं नीट होईल. हा, सगळं नीट होईल आणि ही पण ऑर्डर होईल पूर्ण. तू नको काळजी करूस. हो ग राजा, मला पण कळतंय, पण तू बघ, यांना नोकरी परत मिळेल. हे गेलेत ना बोलायला, ते मिळवतील नोकरी परत. हो, मिळणार. स्वीटू, दादा आले, पाणी आण. हो आणते. हो दे. आणते. अहो आलात तुम्ही? बोलणं झालं तुमचं? मिळाली तुम्हाला नोकरी परत? एक मिनिट. तुम्ही सगळ्यांनी आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. आता मी पैसे कमवायला लागणार आहे. दादा तुम्ही नका ना इथे तिथे नोकऱ्या शोधत फिरू. तुम्ही कसं तर रिटायर व्हायला पाहिजे, घरी बसून मस्त आराम करायला पाहिजे ना तुम्ही. का की तू सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. आता मी आहे ना, मी घर चालवणार. करेक्ट. आता तू आणि मी, आपण दोघं मिळून घर चालवायचं. हा आई, तुम्ही काळजी करू नका अजिबात. अगं हो ग, तुम्ही दोघं कराल काहीतरी, पण तुम्हाला नोकरी मिळेपर्यंत आपण असंच बसून नाही ना राहू शकत. स्वीटू ऐक ना, सावंतीन वहिनी आहे ना, त्यांनी नवं काम घेतलं. नोकरीचे गुंडे बनवून द्यायचे. तू त्यांना मदत करशील का? म्हणजे तुला नोकरी मिळेपर्यंत ते करायला काय हरकत आहे ना, एवढे पैसेही मिळतील. चालेल, मी आत्ताच बोलून येते त्यांच्याशी. हा, आलेच. अहो तुम्ही पण नका ना काळजी करू, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. चिनू, माझ्यासाठी पण काहीतरी काम बघ ना, म्हणजे माझी थोडी मदत होईल रे. बघतो. अहो तुम्हाला चहा आणू? काय झालं, असं का बघताय? स्वीटूला तू नोकरी सोडायला सांगितलंस, त्याची खरंच इतकी गरज होती का? हो, असं काय करताय? त्या ओमकारने साखरपुड्याला काय केलं बघितलं ना तुम्ही? तरी पण मी माझ्या पोरीला त्याच्याकडे नोकरी करू द्यायची? ओमकार त्या दिवशी कसा वागला मला माहित नाही, पण मोहित आज माझ्याशी ज्या पद्धतीने वागलाय ना, त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. माझी काहीही चूक नसताना त्याने कामावरून काढून टाकलं मला. फ्लाइट तिकीट्स बुक्ड.
लेट्स गो. अरे रॉकी भाई ये ना. अरे रॉकी यार तू नको सुरू होस हा आता. इतका वेळ मी आईला समजावलंय, आता तुला नाही समजवायचंय मला. नहीं बराबर है ओम भाई. स्वीटू तो गई और आप भी जाओ और रहने दो मुझे ऐसे अकेला. सही कर रहे हो. रॉकी तू आणि आई ना या बाबतीत एकदम सेम आहात, एकदम सेम, काही फरक नाही. माझं आणि ताईचं दोघांचंही स्वप्न आहे की छान काहीतरी तिथे बनवायचं. आता आपला ऑलरेडी तिथे सेटअप आहे, तो एक्सपांड करायचा, मोठा करायचा. मैं जानता हूँ ओम भाई. स्वीटू ने आपको ना कहा इसलिए आप ये सब कर रहे हो ना. छोड़ के जा रहे हो. काल स्वीटूच्या एंगेजमेंट मध्ये जे काही झालं ना तर तुझी काहीच चूक नव्हती ओम भाई. तो फिर भी ये सब अपने सिर पे लेके क्यों घूम रहे हो. अरे तुम दोनों का प्रॉब्लम है, तुम बैठ के सॉल्व करो, खत्म करो ना बात को. ओम भाई स्वीटू भी जानती है आप उससे कितना प्यार करते हो. सुनो मेरी बात, जाओ उससे बात करो. रॉकी प्रश्न फक्त आमच्या प्रेमाचा असता तर काहीही करून मी ते मिळवलं असतं. मग पण प्रश्न फक्त तेवढाच नाहीये रे. नलू मावशीने ताईला काय नल्लू मावशी काय. नलू मावशीने ताईच्या क्या बात कर रहे हो ओम भाई. आणि हे सगळं ताईला भोगावं लागलं माझ्यासाठी. चूक माझी होती. अरे यार ओम भाई आप भी ना. हे तुम्हाला बेबीने सांगितलं, मालविकाने सांगितलं हे सगळं. हा आणि तिच्या सांगण्यावरनं हे सगळं चाललंय. तू चाललायस बाहेर. नाही मग माझं एवढंच म्हणणं आहे की माझा कोणाला त्रास होऊ नये अजून, सो म्हणून मी करतोय. त्रास हो ना यार. आप भी ना ये सब छोड़ो, छोड़ो ये सब और चलो मेरे साथ. काय झालं. अरे चलो ना. कुठे. मैं बोल रहा हूँ चलो. अरे राहू दे. 2 मिनट. नहीं नहीं चलो चलो उठो. नहीं, मला नाही. अरे उठो उठो. पॅकिंग राहिलं. अरे छोड़ो. अरे मॅम 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 एक गोष्ट सांगायची होती मॅम. हा मॅम मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता की माझ्यासारख्या किरकोळ माणसाचा उपयोग तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या मॅडमला होईल. मी विचारच नव्हता केला मॅम. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मी त्या स्वीटूच्या बापाला नोकरीवरून काढून टाकलं. तू दादांना तू हो हो मॅम मला माहितीये तुम्हाला त्या साळवींना बघून किती त्रास होत होते. आणि तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होतो मॅम. आला होता तो, हातापाय पडत होता, गाया करत होता, रडत होता. मॅम फक्त तुमचा विचार करून सरळ हात लावून लावलं त्याला. क्या बात है मोहित. थँक्यू. कधी कधी तू तुझं डोकं चालवतोस रे. कॉफी. आज त्या सेलिब्रेशन मध्ये आपण कॉफी पिऊया, शॅम्पेन फोडूया. शॅम्पेन आत्ता घेऊन येतो मॅम. मोहित मॅम शॅम्पेन. थँक्यू. येस. गुड. You've done a great job, Mohit. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. So finally, cheers. Cheers मॅम. हाय वो देखो, वो देखो. देखो बस. आपकी प्यारी बहन कितनी खुश है ना. उसको देख के लग रहा है कि वो कोई प्रॉब्लम में होगी, तिला काही त्रास झाला असेल. अरे आप तो जानते हो ना ओम भाई, बेबी को राही का पहाड़ बनाती है और आपने इस पे विश्वास रखा. ओम भाई आपको लगता है सच में नलू मौसी ने इसको कुछ बोला होगा.
नलू मौसी तो कितनी भोली है बेचारी. मी ताईवर विश्वास ठेवून मी स्वीटूला वाटेल ते बोललो मी तिला आणि तिचं मन दुखावलं रे. ताई ना उगाच ताई बेबी को बोल के कोई फायदा नहीं है. उसको जाके बोलो जिसका आपने दिल दुखाया. समझे?